अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कर्जानं खूप वैतागले, अनेक प्रयत्न केलेत, अनेक उपाय केले, तोडगे केले, परंतु यश काय आलेलं नाहीये. यश कधी येतं? जेव्हा 7 प्रयत्नांची 7 नशिबाचं, कर्माचा आणि महाराजांचा पाठिंबा असल्याशिवाय यश येत नाहीये. तर आता तुम्ही सगळं प्रयत्न केलाय आणि थकलाय, तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्यातला प्रयत्न करा. ह्यातला कुठल्याही तोडग्याने तुम्हाला 100% तुम्हाला खात्रीशीर सांगते, हे मी केलेले उपाय आहे आणि ह्याने बरेचशीच प्रचिती मलाच केव्हा नाही आहे, तर मी ज्यांना सांगितले त्यांना आलेली आहे. तर तुम्हालाही कशी येते विश्वास ठेवा. महाराजांना खात्री देऊन सांगते, सेवा कुठल्याही थोतल्या नाही आहेत, कुठल्याही अंधश्रद्धाला खत पाणी देणाऱ्या नसतात. जे काय आहे ते महाराजांना अनुसरून केलेल्या आणि सिद्धमयित केलेल्या सेवा आहे. तर यातल्या सेवा म्हणजे काय, तर 6 तोडगे आणि 1 उपाय आहे. तर पहिल्यांदा मी सोपे 7 तोडगे सांगणार आहे आणि शेवट उपाय सांगणार आहे. तर बघा, 6 तोडगे क्वचित जणांना लागू राहतील, पण शेवटचा 7वा तोडगा आहे ना, त्यांना 1000% खात्री देऊन सांगते, कर्ज फिटतच. तोडग्याने नाही झालं तर या 7व्या उपायाने तर फिटून जाणार आहे. इतकं मनापासून का सांगते, तर हा अनुभव मला आलेला आहे आणि तुम्हालाही येणार आहे. बघा, कर्जाने आपण खूप वैतागलेलो असतो आणि ज्याला कर्ज असतं त्याला कसलीही झोप येत नाही, ना दिवसा ना रात्री. अगदी झोपेची गोळी खाल्ली तरी झोप येत नाही. मन अशांत झालेलं असतं. कोणीही काही सांगितलं तर तिकडे लक्ष लागत नाहीये. कोण काय समोर बोलतं हेही आपल्याला ऐकायला येत नाही. आपलं मनाचीच भाषा ऐकायत असते की आपल्यावर एवढं कर्ज आहे, फिटायचं कुठून मार्ग यायचा, आणि कोण पैसे देत नसतं. प्रत्येकाला माहिती असतं का हा कर्ज बाधित आहे, त्यामुळे आपले कोण फोन उचलत नाहीये. नातलग असो, कोणी सखा सोयरा असो, कोणीही आपल्याकडे लक्ष देत नाही. बघा, सगळी आनंदात असतात पण दुःखात कोणीही साथ देत नसतं. त्यामुळे तर आपण पूर्ण नैराश्याकडे गेलेलो असतो. खूप टेन्शन, खूप म्हणजे काही करावं काही सुचत नाही. जर आपण स्वामींच्याकडे विश्वास ठेवला, केवळ स्वामींच्याकडे लक्ष ठेवलं आणि स्वामींच्याकडे गेलो आणि स्वामींच्या आज्ञेनुसार आपण आपल्या सेवा प्रज्वलित केल्या, सिद्धमय केला, तर महाराजच आपल्याला साथ देणार आहे. बघा, हाताची बोटं सारखी नसतात, त्यामुळे ह्या उपायानं गुण येतो, पण ह्यातल्या 7ही उपायानं गुण येतो. पण सगळ्यात महत्त्वाचा 7वा उपाय खूप सुंदर आहे, कारण 7 तोडगे आहेत आणि 7वा उपाय आहे. तर चला, जास्त वेळ घेत नाहीये, तुम्हाला तोडगे आणि मेन उपाय सांगायला सुरुवात करते. तर सगळ्यात प्रथम तुम्ही जर हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण, स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वामीमय स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेजारी बेल आयकॉन बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून या संदर्भात येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल. तर पहिला तोडगा खूप महत्त्वाचा आहे. बघा, 1 नारळ घ्यायचा आणि 5 फुटाचा काळा धागा. जसे की आपण गावाकडे असेल तर आपण लहान मुलांना करदोडा म्हणून बांधतो, मुली पायात बांधतात, तोच काळा धागा घ्यायचा. तोच शिलाई मशीनचा धागा घ्यायचा नाही काळा. तो धागा साधारण 5 फुटाचा असावा. तो नारळाला असा गुंडळायचा, नारळाला गुंडळायचा आणि स्वामी महाराजांच्याकडे शेंडी करायची आणि महाराजांना सांगायचं की कुठूनही कसाही मार्ग दाखवा, पण माझ्या डोक्यावरलं कर्ज, माझं मन अशांत झालेलं आहे, मला खूप संकट येतात, खूप टेन्शन येते, यातून मोकळे करा. आणि तो नारळ वाहत्या पाण्यात नेऊन सोडायचा. आता तुम्ही म्हणाल, एवढं केल्यानं कर्ज फिटून जाणार आहे का? तर नाही हो. काहीतरी तुम्ही मनातून बोललेलं असता, महाराजांच्याकडे आज्ञा केलेली असती, महाराज कुठंतरी तो दरवाजा उघडत असतो. विश्वास ठेवून फक्त करायचे, निगेटिव्ह बोलायचं नाहीये. तरी तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगते की तुम्हाला तुमच्या मनात येणारा प्रश्न काय उद्भवतो आणि त्यामुळं काय होऊ शकतं, हे होऊ नये म्हणून तुम्हाला प्रतिउत्तर लगेच करत असते. दुसरा उपाय, मोहरीचं तेल घ्यायचं. मोहरीचंच तेल घ्यायचं, दुसरं कोणतंही नाही. पण ती दिवाळीच्या आपल्या घरी शिल्लक असते, त्या मातीच्या पंतीमध्ये सकाळी आंघोळ करून आल्यानंतर देवपूजा करतानाच ते तेल आणि वात त्यामध्ये घालून ठेवायची आणि संध्याकाळी 5 वाजता. ह्या उपायाला फक्त 5 ते 6च वेळ आहे. ह्या वेळेत तुम्हाला कधी वेळ मिळतोय बघायचं. औदुंबरचं झाड शोधायचं. आता औदुंबरचं झाड 100% दत्त महाराजांचं मंदिर असतं, तिथं असतंच, त्यामुळे कुठं शोधाशोध करायची नाहीये. तिथं जायचं, औदुंबरच्या झाडाखाली तो दीप प्रज्वलित करायचं आणि थेट घरला यायचं. काही तिथं मंत्रपठण करायचं नाही, काही नाही. तुम्ही सकाळी दिवे तेल जेव्हा मोहरीचं वतत असतं तेव्हा तुमचं मनच महाराजांना सांगितलेलं असतं, मग ते दत्त महाराजांच्यापर्यंत पोचलेलं असतं. तुमची तळमळ, तुमच्या जीवांची आकांतका त्यात सगळं उतरलेलं असतं. त्याच्यानंतर बघा, 3रा तोडगा, 5 रंगाची 5 फुलं घ्यायची, गुलाबाचीच, दुसरी कोणतीही नाहीये. लाल, पिवळा, फिक्कट गुलाबी, डार्क गुलाबी आणि पांढरा गुलाब घ्यायचा. तर केसरी, त्यात केसरी एक आहे. कुठलं तुम्हाला मिळेल ते 5 रंगाचं घ्या, त्याच्याशी काही देणं घेणं नाही, तुम्हाला फक्त गुलाबाचीच असावी. आणि पिवळं वस्त्र घ्यायचं. तर ती 5 फुलं त्यामध्ये ठेवून द्यायची. देठ,
देवाच्या दिशेला करायचं, तोंड फुलाचं आपल्या दिशेला करायचं. बघा, देवाकडे करायचं, देवघरातच पुढं घ्यायचं आणि तोंड आपल्याकडे करायचं. आणि गायत्री मंत्र 21 वेळा पठण करायचा. जसा एक गायत्री मंत्र झाला की फक्त हळदीची चिमूटवर त्या फुलावर सोडायची. एक गायत्री मंत्राचं पठण झालं की त्याच्यावर हळदीची चिमूट सोडायची. त्याच्यानंतर त्या पिवळ्या वस्त्राची गाठ बांधायची, तीही वाहत्या पाण्यात सोडायची. बघा, तुम्ही म्हणाल हे न काय होणार आहे, हे न बरेचसेच प्रकार होतात. स्वामी समर्थ महाराजांच्यावर जर तो अंधविश्वास ठेवाल, डोळा झाकून विश्वास पूर्ण ठेवाल, तर महाराज तुमच्यासाठी निश्चितच काही ना काहीतरी मार्ग काढत असतात. अविश्वास ताईनो दादांनो दाखवू नका. खरंच खूप महत्त्वाचं असतं. आपण केलेली सेवा महाराजांच्यापर्यंत पोचली जाते, केलेले तोडगे महाराजांच्यापर्यंत पोचले जातात. कुठलेही फालतू अंधश्रद्धेचे नाही आहेत, हे स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून केलेले तोडगे आहेत. त्यामुळे तुम्हाला रिझल्ट हा 100% येतो. फक्त तुमची मनात कसलीही वाईट शक्ती, वाईट निगेटिव्हिटी येऊन देऊ नका. चांगल्या शक्तीला चांगल्या शक्तीनंच मारा घालायचा असतो. वाहता क्षणी म्हणजे पाण्यात सोडता क्षणी स्वामींना आणि एकदा आज्ञा करा, महाराज मी तुमच्यावर फक्त विश्वास ठेवते, हे उपाय मी करते ते फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून करते, तर माझं हे जे इतकं कर्ज आहे ते कसे मुक्त होईल हे तुमच्याकडे अनुभवायचं. मग महाराजांना तुम्ही जसं आज्ञा कराल, जशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराज तुमच्या त्या प्रयत्नांना यश देतात. जसं तुम्ही कराल ना तसं महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतात. त्याच्यानंतर बघा, लाल वस्त्र घ्यायचं, 2 कमलगट्टेचं मणी घ्यायचं. लाल वस्त्र शुक्रवारी हा उपाय केला तर फारच महत्त्वाचा आहे. आणि बाकीचे उपाय तुम्ही कधीही करू शकता, याला शुभ वेळ वगैरे काही नाही. तुम्हाला ऑन दी स्पॉट हा माझा व्हिडिओ भेटेल त्या क्षणापासून हे उपाय करायला चालू करू शकता. पण हा जो लाल वस्त्राचा आणि कमलगट्ट्याचा आहे ना, तो फक्त शुक्रवारीच करायचा. तर 2 मणी घ्यायचं आणि लाल वस्त्र घ्यायचं. त्याच्यावर कुबेर मंत्र 108 वेळा म्हणायचा. उजव्या हातात ते कापड घ्यायचं, ते 2 कमलगट्टेचं मणी उजव्या हातातच ठेवायचं आणि त्याच्यावर कुबेर मंत्र 108 वेळा म्हणायचा. 108 अक्षता खाली घ्या. 1 वेळा म्हणून झालं की ते तांदूळ बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपे पडेल. कुबेर मंत्र झाल्यानंतर त्याची पोतली बांधायची आणि आपल्या जिथं तुम्ही जर पर्समध्ये ठेवू शकत असाल तरी चालेल. पुरुष लोक तुम्ही कामाला जाताना जी बॅग वापरता त्या बॅगमध्ये ठेवा किंवा कपाटात ठेवा. महिलांना तुमच्या पर्समध्ये ठेवा. हे ना काय होतंय, बरकत होतं, गेलेला पैसा कुठं वायफळ जात नाहीये, पर तुमच्या डोक्याला कर्ज फेडायसाठी मदत होते. महाराज कुणातर्फेही कसाही पाठवतात. हो, अनुभवाचा बोल आहे, अनुभव घेऊन बघा. तर हे कुबेर मंत्राने आपल्या घरात धनाची बरकत होते, धनप्राप्ती होते. म्हणून कुबेर मंत्र म्हणायचं आणि नंतर पौर्णिमेला याला प्रज्वलित करायचं. जर पौर्णिमेला ते पर्समधून बाहेर काढायचं, उजव्या हातात घ्यायचं, तेच 108 तांदूळ ठेवून एका डबीत ठेवायचं, तेच त्याच्यावर बोलायचं कुबेर मंत्र आणि परत जिथं तुम्ही ठेवला असेल पर्समध्ये, कपाटामध्ये, तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्या ड्रॉवरमध्ये तिथं ठेवून द्यायचं. अशा पद्धती. आता हा तोडगा खूप मत छान आहे बघा. सोमवारी पांढरं वस्त्र घालून महादेवाच्या मंदिरात जायचं. कालभैरव अष्टकमचं पठण 11 वेळा करायचं. ज्याचं पाठ नाही नित्यसेवा घेऊन जावा. मोबाईलमध्ये यूट्यूबला असतं, गुगलवर सर्च करा येतं. व्यवस्थित म्हणायचं, न चुकता शांततेत म्हणा, पण 11 वेळा म्हणायचं. एकदा नाही, दोनदा नाही, 11 वेळा म्हटल्यानंतर मसूरची डाळची 1 मूठ महादेवाच्या पिंडीवर व्हायची आणि घरी यायचं. साधा पांढरं फुल मिळालं तर पिंडीवर घाला, नाही मिळालं तरी काय हरकत नाही, पण मसूरची डाळ घालायची. हा उपाय तुम्हाला 21 सोमवारी करायचा आहे. 21 सलग सोमवारी करायचं आहे. तर मी कराल, तुम्हाला बघा कुठून कसं यश आहे आणि तुमचं काय म्हणतात ते टेन्शन, तुम्हाला न लागणारी झोप शांत कशी लागते, कारण तुमचं कर्ज पिटायला हळूहळू यश येत असते. कुठून कसा प्रॉफिट होतं हे तुम्हालाही समजलं जाणार नाही किंवा कोण कसं महाराज पाठवून देतील आणि तुमच्या स्वरूपात मदतीला कसं होईल हे कळत नाही. आणि आता जो उपाय सांगणार आहे ना तो सगळ्या गोष्टीसाठी लागू, प्रज्वलित, अतिशय महत्त्वाचा, अतिशय खूप 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 महत्त्वाचा आणि अतिशय सिद्धमय तोडगा आहे. आणि यानं यश येतच, यानं यश आलेलंच आहे आणि कधीही आपल्यावर परत असला वाईट प्रसंग सुद्धा येणार नाही. या उपायानं एवढं खात्री देऊन का सांगते, तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर पाहायचं बघा, निळ्या कलरचं वस्त्र नसतं असं नाहीये, ब्लाउज पीस असतंच. मग 40 रुपयाचं 20 रुपयाचं अस्तर आणा निळ्या कलरचं आणि जी काही आपण रोज सेवा करायला आपल्या देवघरातलं आसन असतं त्या आसनावर ठेवायचंय. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगते, उपाय करायच्या आधी महिलांनो मासिक विटा झाल्यानंतरच करायचंय. कारण मासिक विटा जर मध्ये आला तर परत तुम्हाला 21 दिवस करायला लागणार आहे, ते मागचे सोडून द्यायचं. त्यासाठी आपला मासिक विटा झाल्यानंतर 5व्या दिवसापासून करायचं, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. सुतक आलं तर परत 21 दिवस करायचे.
सुतक आलं तर परत करा. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एवढं नसतं. तर मासिक विटा आपल्याला मंथली असतो, तर मासिक विटा झाल्यानंतर 5व्या दिवसापासून करायचं आहे. तर रात्री 12च्या टायमिंगला म्हणजे त्याच्या आत तयारीत राहायचं. 11:30 वाजता आंघोळ करायची, काळं वस्त्र सोडून सगळं वस्त्र घालायचं. डोक्यात क्लिप सुद्धा काळी नाही पाहिजे, काळं बोनेट सुद्धा नाही पाहिजे, आपल्या हातात काळं काही सुद्धा नाही पाहिजे. बघा, हे पवित्र सोडलं म्हणी तर काळं दुसरं काही नसलं पाहिजे. वस्त्र पिवळं, लाल, हिरवं, गुलाबी, व्हाईट कलरचं असावं, काळं चॉकलेटी नसावं. तर ह्या गोष्टी झाल्या. आपण काय करायचं, ती आंघोळ करायची आणि निळ्या आसनावर बसायचं आणि श्री व्यंकटेश स्तोत्र 20 रुपयाला केंद्रामध्ये मिळून जातं. तुम्हाला उलट दिसत असेल तर ह्या स्तोत्राचे पूर्ण पठण करायचे संस्कृतमध्ये, मराठीत नाही. देवाला धूप दीप लावून स्वामींना आज्ञा करायची आणि हे पठण करायचं सलग 21 दिवस. पहा, सलग 21 दिवस करायचं आणि नंतर 21 दिवसानंतर तुम्हाला मिळालेला अनुभव प्रचिती मला निश्चितच सांगायचं. तर तुम्ही त्या नियमावलीनुसार हे तोडगे आणि हा शेवटचा उपाय कराल तर 100% तुमचं टेन्शन, तुमचं कर्ज, तुमचं काही प्रॉब्लेम असतील ती निघून जातील. तर तुम्हाला माझे परत एकदा सांगते, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. कमेंट खाली स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत काही प्रश्न असो तो बिनधास्त विचारा, त्याचं निश्चितच निवारण केले जाईल. तुम्हाला काही टेन्शन असेल, तुमचं काही मानसिक स्थिती वेगळी बदलली असेल, तरी तुम्हाला काही बोलायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर मागा, बिनधास्त दिला जाईल. तर सेवा ज्या काही मी तोडगे सांगितलेले सुरुवातीपासून एंड पर्यंत ते तुम्ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग न करायचे. मनात कुठलीही वाईट शक्तीला थारा द्यायची नाही हा उपाय करताना, कारण हा सगळे उपाय महाराजांचे आहेत. महाराजांचा ज्याचा विश्वास अगदी निष्ठुर असतो त्यालाच ह्याची प्रचिती येते आणि 100% येते. तर हा उपाय म्हणजे